नमस्ते मित्रांनो, अंटरमेटच्या 11व्या भागात तुमचं स्वागत आहे. आजचा भाग हा ज्ञान आणि मस्तीने भरलेला आहे. तर तुम्हाला किती ज्ञान मिळालं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगाल. भागाची सुरुवात सर्व विद्यार्थी व्याख्यानाला बसले असतात. सर्व विद्यार्थी एकाग्रतेने व्याख्यान ऐकत असतात, पण वी आणि नी या दोघांना झोप येत असते. पहिलं व्याख्यान गेलं झोपेत. आता ब्रेक टाईम झाला. विद्यार्थी पुन्हा क्लासरूमकडे येतात. जिंग जुआनला येताना पाहून वी मधात आडवा होतो. मागे वळतो आणि म्हणतो, अरे महाराज तुम्ही? पहिले तुम्ही जावा. ॲक्च्युली वीला जिनचा खूप राग येतो, कारण ताई आणि जिनचं लहानपणी लग्न जोडलेलं असतं. पण जिन जुआनने ठरलेल्या लग्नाला नकार दिला. त्यामुळे वी जिन जुआनला चिडवण्याचा एकही संधी सोडत नाही. त्याच्या या वागण्यामुळे कंटाळून चेंग पण त्याला एक धक्का देतो. आता गुरुजी शिकवायला सुरू करतात. क्लासमध्ये शिकवणी आणि वीची मस्ती हे दोन्हीही एकसाथ चालू असतं. नियम 6वा, पुण्य आणि गुणवत्ता जमा करा, दयाळू व्हा, निष्ठावंत आणि मैत्रीपूर्ण, कर्तव्य दक्ष राहा, स्वतःला सुधारून इतरांना सुधारा, उजाड लोकांवर दया करा, एकट्याला मदत करा, वृद्धांचा आदर करा. गुरुची शिकवणी ऐकून वीला झोप यायला लागते, पण चेंग त्याला उठवतो. कमकुवतांची काळजी घ्या, झाडे आणि किडे या दोघांना पण दुखापत देऊ नका. इकडे नीला पण झोप येत असते, पण वी शेंगदाणा मारून त्याला उठवतो. इतर लोकांच्या दुःखाबद्दल दुःखी व्हा आणि त्यांच्या आशीर्वादात आनंद माना. गरजू लोकांना हात द्या, संकटात असणाऱ्यांना मदत करा. लेक्चर चालू असताना नी एक चित्र काढतो आणि वीला देतो. ते एकमेकांकडे बघून हसतात, म्हणजे नक्की काहीतरी झोल आहे. इतर लोकांच्या फायद्यात तुमचा फायदा माना आणि नुकसानमध्ये नुकसान. इतर लोकांच्या कमकुवताबद्दल बोलू नका. स्वतःच्या सामर्थ्याची बढाई मारू नका. वाईटांचा प्रतिकार करा, चांगल्याचा प्रचार करा. आता मस्तीखोर वी लपून नट्स खातो, पण गुरुजीपासून कसं लपणार? गुरुजी काडी घेऊन शिकवायला लागतात. जास्त द्या आणि कमी घ्या. अपमानित झाल्यावर शांत राहा. प्रशंसा केल्यावर कृतज्ञ व्हा. उपकारावर पुरस्काराची अपेक्षा करू नका. ऑफर केल्यानंतर दुःख करू नका. चांगल्या लोकांचा आदर करा. निसर्गाचा आशीर्वाद घेतल्याने चांगलं भाग्य लागते. भूत आणि राक्षसांना दाबून टाका, त्यांना मुक्त करा. शिकवत शिकवत गुरुजी वीच्या बाजूने जातात आणि वी नीने दिलेलं चित्र त्यांच्या पाठीवर लावतो आणि हे पाहून सर्व हसायला लागतात. गुरुजी मागे वळून विचारतात, तुम्ही हसत का आहे? विद्यार्थी शांत होतात, पण जसे गुरुजी मागे वळतात तसंच लांचानला त्यांच्या पाठीवर काढलेलं कासवाचं चित्र दिसतं आणि जादूनी तो काढून टाकतो. पण वीकडे खूप रागाने बघतो. वीच्या हसऱ्या चेहऱ्याचा रंगच उडतो. लांजांनी त्याच्याकडे रागाने पाहिलेलं त्याला बिलकुलच आवडत नाही. आता त्याला काहीतरी धडा शिकवावं म्हणून तो पुन्हा विचार करतो. डोंट वरी, लेक्चर संपलेलं नाही आहे, लेक्चर चालूच आहे. वाईटला दूर करा, न्याय कायदा स्थापित करा. एकदा का तुम्ही लान कुटुंबाचे विद्यार्थी बनले तर तुम्हाला लानच्या तत्वाचे पालन करावे लागेल. त्या तत्वामध्ये काय येतं तर अयोग्यरित्या बसण्यास मनाई आहे, धावण्यास मनाई आहे, गोंधळ करण्यास मनाई आहे, इतरांना धमकावणे आणि छेडणे प्रतिबंधित आहे, इतरांकडे दुर्लक्ष करणे आणि अनुशासनहीन असणे प्रतिबंधित आहे. लेक्चर बोर होत असल्यामुळे मस्तीखोर वीला काही सुचतं. तो खिशातून पेपरचा पुतळा काढतो, त्यावर मंत्र मारतो, म्हणजे त्याचा जीव त्या पुतळ्यात टाकतो आणि तो कागदी पुतळा उडत उडत लानकडे जातो. खरंच वी जरा जास्तच आगाऊ आहे. पण तो कागद उडताना गुरुजी पाहतात आणि जोरात आवाज देतात, वी यिंग, हजर गुरुजी म्हणत वी उभा होतो. कागदी पुतळा हा लाल असतो. त्याला सांगायचं असते की तू खूप रागीट आहे. लानच्या अंगावर त्या रागीट एक्सप्रेशनवाल्या कागदाकडे पाहता चेंग आणि ताई दोघंही परेशान होतात. पण वी आणि नी पाहून हसतो. पण लान टफ लोक देतो आणि कागदाचा सुराळा करतो. गुरुजी शिकवणी थांबवतात आणि वीला म्हणतात, तर तुला माझ्या शिकवणीची गरज नाही, म्हणून मी तुला काही प्रश्न विचारतो. तर सांग पाहू, खोडकर मुलगा, राक्षस, भूत आणि सैतान हे सगळे एकच आहेत का? वी म्हणतो, नाही. का नाही? काय फरक आहे त्यांच्यात? वी म्हणतो, खोडकर मुलगा हा मानव जगणे नसलेल्या जीवातून निर्माण होतो.
राक्षस हा मनुष्य जीवन जगणाऱ्या लोकांमधून उत्पन्न होतो. भूत हा मेलेल्या मानवातून उत्पन्न होतो. सैतान हा मेलेल्या पण मानव जगणे नसलेल्या जीवातून निर्माण होतो. वीचे उत्तर ऐकून लहानसांना खूप नवल वाटतं. गुरुजी पुन्हा एक प्रश्न विचारतो. नी कुटुंबियाचा पूर्वजांचा व्यवसाय कोणता? खाटीक. जीन कुटुंबामध्ये व्हाईट पिओनी फूल वापरल्या जाते. त्याचं नाव काय? स्पार्क ॲमिडस स्नो. लागवड जगामध्ये असा कोण आहे ज्याने आपल्या विभागाला सोडून फक्त कुटुंबाला पुढे नेले? वेन कुटुंबाचे पूर्वज वेनमाऊ. वी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बरोबर देत असल्यामुळे त्याची ताई हसायला लागते आणि वीला पण आनंद होतो. गुरुजी म्हणतात, तू जियांग कुटुंबामध्ये असल्यामुळे तुला ह्या गोष्टी कुठून ना कुठून तरी ऐकल्या गेल्या असतील. यात गर्व मानायची गरज नाही. आता मी जे विचारणार ते ध्यानपूर्वक ऐक आणि उत्तर दे. असं म्हणतात वीचा हसरा चेहरा हा पुन्हा पडतो. तर प्रश्न असा आहे की एक वाईट माणूस असतो. त्याला एक पत्नी आणि एक मुलगा असतो. त्यांनी 1000 लोकांपेक्षा जास्त लोकांना मारलेले असते. एक दिवस अचानक तो मरतो आणि त्याचा मृतदेह हा 7 दिवस तिथेच पडून राहतो. वाईट ऊर्जेमुळे तो पुन्हा सैतान बनतो आणि लोकांना मारायला लागतो. तर अशा अवस्थेत आपण काय करू शकतो? वी शांत होऊन गहन विचार करायला लागतो. प्रश्न ऐकून जियांग चेनला टेन्शन येतं. तर नी पुस्तकाचे पानं फिरवायला लागतो. गुरुजी ओरडतात, कुणीही बुकातून उत्तर देणार नाही. विचार करून उत्तर द्या. पण कुणीच या प्रश्नाचं उत्तर देत नाही. शेवटी गुरुजी वांगजीला उत्तर द्यायला सांगतात. वांगजी म्हणतो, 3 मार्ग आहेत. मुक्त करणे, दाबणे आणि नष्ट करणे. पहिल्या मार्गात त्याला त्याच्या परिवाराला भेटून द्या. त्याची इच्छा पूर्ण करा आणि त्याला मुक्त करा. जर ते असफल होत असेल तर त्यांना दाबा किंवा त्याच्यावर कंट्रोल करा आणि जर तो कंट्रोल नसेल होत तर नष्ट करा. लक्षात ठेवा, संतुलन हे करावेच लागेल. गुरुजी आनंदाने म्हणतात, अगदी बरोबर. जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला वांगजीसारखं ठोस बनावं लागेल. जर कुणी छोट्या छोट्या विजयावर गर्व मानत असेल तर गर्वाचे घर हे खालीच होणार. आणि हे सर्व काही ते वी कडे पाहून बोलतात. हे वी कसं ऐकणार? जसे गुरुजी बोलून वळतात तसाच वी हात वर करून प्रश्न विचारतो. पण ताई घाबरते. वी म्हणतो, आपण त्यांना मुक्त का करावे? जर तो म्हणेल की मला खायला पाहिजे, कपडे पाहिजे तर आपण देऊ शकतो. पण तो बदल्याच्या दृष्टीने जीव घेण्याची इच्छा ठेवेल तर मग कसं? वीचे बोलणे सर्व विद्यार्थी लक्ष देऊन ऐकतात. गुरुजीला या प्रश्नावर काय बोलावे काही सुचेना. तर लहान उत्तर देतो, आपल्याला त्याच्यावर कंट्रोल करावे लागेल. काम पडल्यास त्याला नष्टही करावे लागेल. वी म्हणतो, हा फक्त टाइमपास होईल. हे तर मलाही माहीत होतं. वांगजी नवलाने वीकडे पाहतो. वी म्हणतो, मी तर 4थ्या मार्गाविषयी विचार करत आहे. गुरुजी म्हणतात, मी कधी 4था मार्गाबद्दल ऐकलं नाही. तूच सांग आता. आता हा काय सांगणार? वी म्हणतो, त्याची मृत्यू अचानक झाली आणि मरणाआधी त्याने 100 लोकांपेक्षा जास्त लोकांना मारले. तर तो आता सैतान बनला असेल. त्या सैतानाला लढण्यासाठी आपण त्या मेलेल्या 100 लोकांच्या भूतांची ऊर्जा वापरली तर कसं होईल? हे या स्टोरीमधलं महत्त्वाचं वाक्य आहे. हे ऐकून सर्वच आश्चर्यचकित होतात. पण गुरुजीला चीड येते. ते ओरडतात, तुझी हिंमत कशी झाली असं करण्याची? भूतांना मुक्ती आणि सैतानांना नष्ट करणे हे आपले कर्तव्य आहे. एक तर तू अभ्यास करत नाही. असं करून तू त्यांचा संताप वाढवशील. तू निसर्गाच्या नियमाच्या उलटा जात आहे. तर वी म्हणतो, गुरुजी, जर आपण काही आत्मांना मुक्ती नाही देऊ शकत तर आपण त्यांचा वापर का नाही करू शकत? असं म्हणताच गुरुजी त्याला पुस्तक फेकून मारतात. नी खूपच घाबरतो. पण वी मात्र थांबत नाही. आध्यात्मिक ऊर्जा पण ऊर्जा आहे आणि नकारात्मक ऊर्जा पण ऊर्जा आहे. आध्यात्मिक ऊर्जा जर मनुष्याच्या भल्यासाठी वापरू शकतो तर नकारात्मक ऊर्जा का नाही? गुरुजी चिडून विचारतात, तर तू नकारात्मक ऊर्जावर नियंत्रण कसा करणार आणि कशावरून ते दुसऱ्यांना दुःख नाही देणार? आता नी खूप घाबरतो आणि वीला चूप राहायला सांगतो. ताई आणि चेंग पण घाबरतात. तर वी उत्तर देतो, हे मला माहीत नाही. हे ऐकताच गुरुजी पुन्हा त्याला बुक फेकून मारतात. गुरुजी म्हणतात, जर हे तुला माहीत झालं तर तू लागवड जगाचा भाग राहणार नाही. उलट उत्तर देऊन तू शिस्त मोडली आहे म्हणून तुला 1000 वेळा अनुशासनचा पाठ लिहायची शिक्षा देत आहे. आणि आता तू बाहेर जा. वी बाहेर जातो. पण गुरुजीला माहीत आहे की याला नुसती शिक्षा देऊन अर्थ नाही. म्हणून ते वांगजीला म्हणतात, वीला वाचनालयात घेऊन जा आणि त्याच्याकडून 1000 वेळा नियम लिहून घ्या.
वांगजी नमस्ते करून निघून जातो. तर हा भाग होता 11वा. या भागामध्ये मला खूप डिटेल ट्रान्सलेट करावं लागलं, कारण त्यामुळे खूप सारे डाऊट क्लिअर होतात. आय होप तुमचेही झाले असतील. भेटू पुढच्या भागात. बाय बाय.